अरे इथं खरोखर आनंदाची वार्ता आहे की चांगली वरात निघाली म्हणायची त्या सखूची. आपल्या समजा सेवकांना सांग म्हणावं झिंगरोबाची पालखी अशी झाक सजवा आणि त्या सखू सोबत जा वाजत गाजत. आणि जाताना झिंगरोबाचा जय घोष करा. जय झिंगरोबा जय झिंगरोबा. उगा मारगाळल्यावानी करू नका म्हणावं. अरे आपला प्रचार होतो तेवढाच. अरे का ध्यानात. अरे जा किंवा जा. तू काय बघतो जा चल जा. जय झिंगरोबा. जय झिंगरोबा जय झिंगरोबा जय झिंगरोबा. चल ग सखू, या घरी भिक्षा मागायची आहे तुला. भिक्षा दे ग माय. झिंगरोबाच्या नावानं भिक्षा दे असं म्हणायचं आणि भिक्षा मागायची. स्वतःला एक कोडा मारायचा आणि भिक्षा मागायची. चलो पुढे. अरे पण एवढ्या सदन घरातील सून कशा बाई भिक्षा मागते या? तुम्ही का मध्ये बोलताय? तुम्हाला काय करायचंय? हे सखूचं व्रत आहे. भिक्षा मिळेपर्यंत ती स्वतःला कोडे मारून घेणार आहे. हे व्रत मोडावं असं वाटत असेल तर विचारा. काय ग? नाही म्हणतेस ना ग? अगं मग मार की कोडा आणि माग भिक्षा. तू जबाबदार आहेस. तुला नाही सोडणार मी. तू माझा कुकू पुसलास, माझ्या नवऱ्याला मारलास. आता मी तुझा कुकू पुसणार. भोग आपल्या कर्माची फळं उदास आहे. भोग. तू माझा संसार उद्ध्वस्त केलास. तू कधीच खुश राहणार नाहीस. बापरे, हिच्याकडे भिक्षा मागायची? ही तर माझ्या कुंकवावर, माझ्या जीवावर उठली. ही भिक्षा देईल? आता काय मुहूर्त काढून येऊ का? तेव्हा सुरू करणार आहेस? सगळे बघतायत. आता काय अख्खा गाव गोळा झाला की सुरुवात करणार आहेस का तू? भिक्षा वाढ कमाय. झिंगरोबाच्या नावाने भिक्षा दे. झिंगरोबा. वाट बघ. माझ्या धन्याला गिळलंस, माझं कुकू पुसलंस आणि माझ्याकडेच भिक्षा मागती. इथं तडफडून तडफडून मेलीस ना तरी पाण्याचा एक थेंब सुधीक देणार नाही. भिक्षा तर सोडच, भिक्षा तर सोडच. जेव्हा
कोडे मारत राहा, थांबू नकोस. आपलं काय ठरलंय? भिक्षा मिळेपर्यंत स्वतःला फटके मारत राहायचं. मार कोडे. असं करू नका हो सदाक्का. मला वाढा की भिक्षा. क्षमा क्षमा जिग्रोबा, क्षमा. भिक्षा दे गं माय. क्षमा जिग्रोबा. क्षमा जिग्रोबा. रमाई, आता या जनीला दया यायला नको, नाहीतर सगळं मुसळ केरात. नाही येणार. जनी भिक्षा देणारच नाही. काय वाटेल ते झालं तरी जनी साक्षी हलणार सुद्धा नाही. तिने तसा शब्द दिलाय मला. जनी, एक धान्याचं पोतं आणि काही पैखे देऊन तुझं नुकसान भरून निघणार नाहीये ग. काय सांगू तुला. तुझा हा पांढऱ्या कपाळाचा चेहरा माझ्या स्वप्नात येतो आणि मी तचकून जागी होते ग. माझा जीव अगदी कासावीस होतो. तुझ्या अंगाची आग होत नाही, तुला संताप येत नाही. हे अकाली वैधव्य तुझ्या नशिबी कुणामुळे आलं? तुझ्या स्वप्नांची, तुझ्या संसाराची धुळधाण कुणामुळे झाली? तुझ्यावर उपासमारीची वेळ कुणामुळे आली? तर तुमच्या सुनेचं नाव कसं घेणार? तू नाव घेणार नाहीस, पण काळजातून शाप निघतच राहणार ना. तुझी हाय, तुझे तळतळाट, मला भीती वाटते ग. रात्रीची झोप लागत नाही मला. मी काय करू म्हणजे माझी ही तडफड